बहुजन समाज पार्टीचा बीजेपी मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, बावनकुळे मुर्दाबाद, थोड़ा मागून घोषणा बर्बाद करो, खाली करो, बीजेपी सरकार हाय हाय, गैस सिलेंडर प्रोवाइड करना होगा, गैस सिलेंडर प्रोवाइड करना होगा, गैस सिलेंडर की कालाबाजारी रोकना पड़ेगा, गैस सिलेंडर की कालाबाजारी रोकना पड़ेगा। बीजेपी हाय हाय, देवेंद्र फडणवीस हाय हाय, बहुजन समाज पार्टीचा देश की नेत्री कैसी हो, बहना तुम संघर्ष करो, देश की पीएम कैसी हो, जिंदाबाद जिंदाबाद। लांजेवारजी, आपण बसपाचे जिल्हाध्यक्ष आहात. आज संविधान चौक येथे सिलेंडरला घेऊन आपण मोठं आंदोलन पुकारलेलं आहे. काय सांगाल? आपल्याला सिलेंडर मिळत नाही का असं वाटते का? बघा, जे नागपूर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी स्थिती निर्माण झालेली आहे, बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा आणि शहरच्या वतीनं आज संविधान चौकामध्ये या सिलेंडर विक्रीच्या बद्दल जो घोड सुरू आहे त्याचा विरोध करण्याकरिता या संविधान चौकात आम्ही आलेलो आहोत. आमचं हे म्हणणं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विधानसभेमधून वेगवेगळ्या वस्त्यांमधून जे गॅस एजन्सीवाले आहे तिथे लोकांचा जो जमावडा उपस्थित होऊन राहिलेला आहे, तिथे जे झगडे चाललेले आहेत त्यांचे फोन वारंवार बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या आमच्या नेत्या लोकांना येत आहेत आणि तिथे हे लक्षात येत आहे की सिलेंडर बुकिंग केल्याच्या नंतर, ऑनलाईन बुकिंग केल्याच्या नंतर 20-25 दिवसापर्यंत सिलेंडर प्रोव्हाइड होऊन नाही राहिलेला आहे. त्यानंतर सिलेंडरचा ऑनलाईन पैसा भरला, पण पैसा भरून सुद्धा त्यांच्या घरापर्यंत सिलेंडर नाही पोहोचत आहे. आणि जेव्हा हा माणूस त्या गॅस एजन्सीमध्ये जातो, ती बाई त्या गॅस एजन्सीमध्ये जाते, तर तिथे गॅस एजन्सीवाले दरवाजे बंद करून ठेवून राहिले. ते म्हणतात की आमच्याकडे सिलेंडरचा स्टॉक नाहीये. इकडे प्रधानमंत्री म्हणते स्टॉक आहे, मुख्यमंत्री म्हणते स्टॉक आहे. माझंही म्हणणं आहे, मुख्यमंत्री नागपूर शहरात राहतात, त्यांच्या शहरामधली स्थिती त्यांना माहिती नाहीये का? काल परवाच आम्हाला एका ठिकाणून फोन आला कपिल नगर मधून की तिथे लोकांचे झगडे होऊन राहिलेले आहे, म्हणजे त्या गॅस एजन्सी वाल्यांसोबत. मी त्यांना सांगितलं की सरळ तुम्ही पहिले पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट द्या आणि सांगा की या ठिकाणी काळाबाजारी सुरू आहे आणि जे लोक बिचारे रोजमर्राची जिंदगी जिणारे आहे, जे बिचारे वर्कर किसमचे लोक आहे, ते आपला कामधंदा सोडून त्या सिलेंडरच्या मागे जाऊन राहिलेला आहे. विरोध आहे आम्हाला या गोष्टीचा की सरकार आणि खास करून देवेंद्र फडणवीस जे की या नागपूर शहरामधले मुख्यमंत्री आहे, परंतु ते आपल्या नागपूर शहरामध्ये आपल्या जनतेला रसोई गॅस देण्यामध्ये अनसक्सेस साबित झालेले आहे, हा आमचा आरोप आहे. परंतु काही व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेजेस येत आहेत, रील्स येत आहेत की सिलेंडर नाही म्हणून तुम्ही रोडवर उतरू नका, त्यापेक्षा इंडक्शनचा वापर करा. हे याबद्दल आपण कसं पाहतो? मला हे म्हणायचं आहे, ज्या वेळेस चुला चालत होता आपल्या काड्यावर, त्यावेळेस यानं सिलेंडर आणला, गॅस सिलेंडर आले आणि गॅस सिलेंडरची सवय लागल्याच्या नंतर आता हे म्हणतात की बाबा गॅस सिलेंडर नाहीये, इंडक्शन वापरा. म्हणजे तुम्ही कुठेतरी वळण देऊन राहिले आणखी दुसऱ्या याच्यासाठी, आणि गॅस सिलेंडर तुमच्याकडे नाही आहे, तर मग का बरं तुम्ही मोठे मोठे नेते सांगून राहिले की सिलेंडरचा काही तुटवडा नाहीये? आमच्या देशामध्ये कोणती महामारी चालू आहे? आमच्या देशात कोणत्या युद्धामध्ये आमचा देश उतरलेला आहे? तुम्ही तिकडे इंटरनॅशनल याच्यावरती जो काळाबाजार चालू आहे, तोच काळाबाजार तुम्ही आपल्या जनतेला त्याचे हे पडसाद भोगाले लावून राहिलेले. म्हणजे सरकार या आम जनतेला जेवण देण्याकरिता जे महत्वाची गोष्ट आहे ते देण्यामध्ये असक्षम झालेली असं मला वाटते. काय सांगाल अनिकेतदा की आपण आपल्या अध्यक्षतेमध्ये आज संविधान चौक येथे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे, आपण मगाशी सिलेंडर घेऊन आलेले होतात, काय सांग? सगळ्यांना जय भीम, जय संविधान. आज नागपूर जिल्हा आणि नागपूर शहराच्या वतीने बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या वतीने जे सिलेंडर दरवाढी म्हणजे 65 रुपये यांनी सिलेंडरवर वाढ केलेली आहे, त्याचप्रमाणे 25 दिवस म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक ठेला जो की एक गरीब व्यक्ती चालवतो, त्याच्या तोंडावर पोटावर अन्नाने हातावर खाणं अशी परिस्थिती आहे या नागपूर शहरात, या महाराष्ट्र प्रदेशामध्ये. त्यांचे ठेले
बंद पडलेले आहेत. त्यांचा इतका मोठा नुकसान झालेला आहे की आज त्यांना भीक मागण्याची वेळ आलेली आहे. आणि आमचे मुख्यमंत्री या शहराचे कलेक्टर म्हणतात की आमच्याकडे कोणताच पुरवठा नाही. आज ब्लॅक मध्ये 3 ते 3.5 दरांनी सिलेंडर विकले जात आहे. आज समाज कल्याण सारखे, आदिवासी विभागासारखे जे हॉस्टेल आहेत या नागपूर शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, ते बिचारे या सरकारच्या भरोश्याच्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना एक टाइमच्या जेवणामध्ये एक पोळी कमी मिळत आहे, तर एक टाइमच्या जेवणात भाजी कमी मिळत आहे. अशी परिस्थिती जर आम्ही बघून आलो. आज विविध ठिकाणी सिलेंडर असल्यावर झाडं तोडण्यात येत आहे. आणि हे सरकार जे व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर रील व्हायरल करत आहेत, त्यांचं प्रमाण हे आहे की आता स्मार्ट मीटर येणार, इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर येईल तर ते रिचार्ज येणार आहे. रिचार्जसाठी हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी फॉरवर्ड केल्या जात आहेत. लोकांना कन्वर्ट करायचा प्रयत्न केला जात आहे, कारण की रिचार्ज नाही भरला तर आपोआप तुमची लाईट चालली जाईल. अनिकेतजी, असे म्हटलं जात आहे सरकारकडनं, प्रशासनाकडनं की तुम्ही अगर सिलेंडरचा तुटवडा दाखवला तर तुमच्यावरती FIR होतील. आपल्याला भीती वाटत नाही का? आम्हाला भीती नाही. आम्ही समाजासाठी लढतो आहे, या जनतेसाठी लढतो आहे. आणि आमच्यावर जितके गुन्हे दाखल आम्ही गुन्हे घ्यायला तयार आहे. पण आम्ही जेव्हा हा असे प्रॉब्लेम येईल, आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, सरकार विरोधात आंदोलन करू, सरकारने जाका दाखवून देऊ. काय एक जनतेला आपला एक संदेश राहणारा नागपूर शहर अध्यक्ष म्हणून? म्हणजे जिथे कुठे तुम्हाला अशी समस्या जाणवली, कोणतीही समस्या असो, तुम्ही बहुजन समाज पार्टीचा अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज काही दिवसात रिलीज होणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला तुमची समस्या कळवा. आम्ही तुमच्या त्या ठिकाणी सिलेंडर असो, इलेक्ट्रिक मीटर असो किंवा OCW असो, या समस्या मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात होणार आहेत. आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू, तुमच्यासाठी आंदोलन करू, तुमच्यासाठी त्या अधिकाऱ्याला भेटू. काय सांगाल ताई, आपण गॅस सिलेंडर विरोधात आज आपण संविधान चौक इथे आलेला आहात. आपण महिला आहात, कशा प्रकारे आपल्याला सिलेंडर नसल्याचा त्रास होत आहे? आज ज्या देशामध्ये, आपल्या भारत देशामध्ये ज्या पद्धतीने गॅस कमी पडलं म्हणून हे सांगतात आहे, म्हणजे काहीच कमी नाही आहे, भरपूर स्टॉक आहे असं सांगतात. मग असं असताना आमच्या ह्या नागपूर शहरामध्ये किंवा देशामध्ये जर गॅससाठी लोक वनवन फिरत असतील तर मग ह्याचा सगळ्यात मोठा झळ हे महिलांना बसत असतं. कारण की गॅस नसलं तर सगळ्याच गोष्टीची अडचण येईल. कारण की लोक आता चुलीवर येणार, कुठून येणार, ते म्हणतात इंडक्स वापरा, त्याचं बिल कोण भरेल? आता टॉलवरती तर काड्या मिळत नाही बहुतेक. नाही, काड्या तर आहेच नाहीत ना. स्मशानभूमीत तर इतकं कमी आहे, ते आता गट्टू लावतात. आता आम्ही आमच्या घरात गट्टू पेटवायचे स्वयंपाक करताना. आणि त्याचा धूळ खूप होणार नाही. तेच त्याचा कसं आहे, प्रदूषण. एक तर तुम्ही म्हणता कचरा जाळू नका, कचऱ्याने धूर उठतं. तर तसं आता त्या समजा आम्ही असं काही चुलीवर आलो आम्ही किंवा असं काही गट्टू जाळायले, हे ज्या गोष्टी सांगतात, बोलतात, याचा सगळ्यात मोठा परिणाम तर आमच्या महिलांनाच होणार आहे. तर समोरचं पाऊल काय राहणार? मोठं आंदोलन, तीव्र आंदोलन करणार? जरूर करू. हे म्हणतात जर आमच्याकडे गॅस सिलेंडर म्हणजे गॅस आमच्याकडे आहे, तेल आमच्याकडे आहे, मग हे 3-3 हजारामध्ये जेव्हा हे लोक घ्यायला जातात तर तेव्हा एजन्सीवाले म्हणतात की आमच्याकडे नाही आहे. मग म्हणतात तुम्हाला इतर एवढी गरज आहे, आमच्याजवळ आहे, 3000 देता का? मग तेव्हा हे कुठून येतं? काळा बाजारी हा कृत्रिम पद्धतीने इथे सुरू आहे. जनतेला लुटण्याचा चांगल्या पद्धतीने हा प्रोग्राम चालू आहे. कोणतं व्हावं असं आम्हाला वाटतं. ताई, आपण काय सांगणार? आज संविधान चौक इथे आलेले आहात. आपल्याला वाटतं का की आपल्या म्हणजे आंदोलन केल्यामुळे सरकार जागी होईल आणि महिलांना पूर्ण भारत देशामध्ये जागे आंदोलन होत आहे तर जागे झाले पाहिजे? ते म्हणत आहेत का इंजेक्शन वापरा. गरीब लोकांकडे इंजेक्शन राहील का? ते बिचारे पोट भरतील का इंजेक्शन घेतील? आणि बिल भरतील का? बिल तर एवढं महाग आहे. युनिट किती महाग केलं त्यांनी. आणि सिलेंडर कोणाकोणाकडे एकच सिलेंडर आहे. अगर त्यांचा सिलेंडर खतम झाला तर 25 दिवस ते का उपाशी राहतील का? तर मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सरकारने त्यांना इंडक्शन द्यावं आणि सबसिडी द्यावी? जशी त्यांनी नाही का, मोदी सरकारने नाही का शिगडी दिली आहे आणि सिलेंडर दिला आहे, तर तसं त्यांनी भरलेलं सिलेंडर पण द्यायचं आणि इंजेक्शन पण द्यायचं आणि जे बिल आहे ते माफ करायचं. तुम्हाला तुमच्या ग्रामीण भागामध्ये त्रास होत आहे का? हो, आमच्या भागाकडे त्रास होऊन राहिला आहे. कोणी बिचारा 10 रुपये किलोच्या काड्या आणून आणि चूल पेटवून आणि स्वयंपाक करून राहिले. त्यांचं घर व त्यांचे डोळे खराब होत असतात. नहीं धूल खराब तो होईलच ना. आज संविधान चौक में आए हैं, क्या लगता है आपको कि सरकार आपकी बात मानेंगी? देखिए, ये सरकार सोई हुई है, ये सरकार सो गई है. ये सरकार को उठाना पड़ेगा और उठाने का कोई रास्ता मुझे नजर आता नहीं. और मुझे ऐसा नहीं लगता कि ये सरकार को कुछ दिख रहा है करके.
ये आराम से अपने घरों पे सोई है और जनता जो है वो जनता रोडों पे घूम रही है। 4-4 घंटे सिलेंडर के लिए वो लाइन लगा रही है। सिलेंडर के लिए लाइन लगाने के बावजूद 3,000 में सिलेंडर खरीदेगी। 3,000 में सिलेंडर खरीदेगी तो राशन काय में भरेगी? अभी आपने सिलेंडर नहीं है के नारे लगाए, जी। अगर आप पर कोई FIR वगैरह होती है तो क्या करेंगे? क्या करेंगे? हम लड़ेंगे सर, हम तो तैयार है, करो आप FIR, लेकिन FIR करने से पहले हमारा गुना जरूर बताना। यानी बहुजन समाज पार्टी के लोग डरते नहीं साहब किसी से नहीं डरते, क्यों डरेंगे? हम गलत नहीं कर रहे ना। आप हमारे खिलाफ FIR कीजिए, हमारा गुना बताइए, और गुना वाकई हम पे सादर होता है तो आप हम पे FIR कीजिए, लेकिन हम लोगों के लिए लड़ेंगे और लोगों को इंसाफ दिलाने की पूरी कोशिश करेंगे, चाहे ये सरकार सोई हो, चाहे ये सरकार बिकी हो, चाहे ये सरकार ये देश के लिए कुछ ना कर रही, लेकिन हम हमारा अपने देशवासियों के लिए जो हमारा सहयोग रहेगा वो हम करेंगे और इनके लिए जगह जगह जाके आंदोलन करेंगे और अपने देशवासियों के लिए इंसाफ मांगेंगे।